हॅलो स्टुडंट्स, आज आपण माय मदर या सब्जेक्टवरती एसे आज लिहूया आणि समजून घेऊया. तर माय मदर हा मी मुद्दामून हा सब्जेक्ट आज घेतला की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपली आई असते. आणि आपल्या आईशिवाय आपलं लहानपण म्हणा, तारुण्य म्हणा, आपलं काहीही तिच्याशिवाय होत नाही. कारण ती आपल्या जीवनातला असा अविभाज्य भाग आहे की तिच्याशिवाय आपल्याला राहावले जात नाही. तर म्हणून आपण ह्या सब्जेक्टवरती एसे लिहूया आणि समजून घेऊया. तर सुरुवात करूया. माय मदर. ॲज we pronounce a word mother, the feeling of courage, comma, love, comma, affection, care, comma, sacrifice, discipline, all come together in our mind. बघा मुलांना, मी तुम्हाला समजूनही सांगतो. ॲज वी प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारणे. जसं आपण शब्द उच्चारतो आई, त्याच वेळेस आपल्या मनामध्ये कोणती भावना येते तर करेज, धैर्य, लव, अफेक्शन, प्रेम, माया, ममता, केअर, काळजी, सॅक्रिफाईस, त्याग, डिसिप्लिन, शिस्त, ऑल कम टुगेदर इन अवर माइंड. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येत असतात. कारण आईमध्ये हे सगळे गुण असतात. हे आई कोणाचीही असो, ती आई आहे आणि आईमध्ये हे सगळे गुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या मुलांसाठी ती तिचं कोणत्याही गोष्टीचा त्याग करते, प्रेम करते, त्याचवेळी शिकवते सुद्धा. त्याच वेळेस ती आपल्याला डिसिप्लिनही लावते, शिस्तही लावते. आणि म्हणून तिचं काम जे आहे आपल्या आयुष्यामध्ये ते खूप मोठं आहे. सो मदर is not only the word but it's a world, a whole universe, a whole universe in itself. तर आई हा नुसता शब्द नाही आहे, तर हा वर्ल्ड आहे, जग आहे, युनिवर्स आहे, पूर्ण ब्रह्मांड आहे, विश्व आहे. कारण आई ह्या शब्दामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी पुराणामध्ये गणपती बाप्पाचं किती प्रेम होतं आईवरती, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं आपल्या आईवरती प्रेम असतं.
तर हे लक्षात ठेवा, हा पहिला पॅरेग्राफ झाला. आपण आता सेकंड पॅरेग्राफ करूया. शी इज द मोस्ट important and inseparable person in our life. म्हणून ती अत्यंत महत्त्वाची, त्याचप्रमाणे इनसेपरेबल म्हणजे आपल्यापासून वेगळा करता येत नाही अशी व्यक्ती असते, ती म्हणजे आई. सो इट इज ऑलवेज सेड God could not be everywhere. And therefore, he made mothers. बघा, आणि म्हणून असं म्हटलं जातं की गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर, कारण देव सगळीकडे असू शकत नाही, राहू शकणार नाही, आणि म्हणून त्यानं त्याची जागा भरण्यासाठी, कारण तो सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्यानं आईंना बनवलं. तर हे फेमस वाक्य आहे, हे फेमस आपले इंग्लिश रायटर आहेत रुडयार्ड किपलिंग, त्यांचं हे एक स्टेटमेंट आहे. सो हे लक्षात ठेवा, गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड देअरफॉर ही मेड मदर्स. आणि ह्या वाक्यावरनं आपल्याला कळतं की आईचं महात्म्य आपल्या जीवनात किती आहे. आपण परत आता एक नवीन पॅरेग्राफ करूया. शी इज माय फर्स्ट टीचर, guide and my best friend. तर ती आपल्या आयुष्यातली पहिली टीचर असते, पहिले शिक्षक आहे. आपल्याला ती शिकवते, बोट धरून आपल्याला चालवायला शिकवते, खायला शिकवते, घास कसा खायचा ते शिकवते, पाणी कसं प्यायचं ते आपल्याला शिकवते, कपडे कसे घालायचे ती आपल्याला शिकवते, अबकडं किंवा ABCD कसं म्हणायचं, कसं लिहायचं हे सुद्धा आईच आपल्याला शिकवते. आणि म्हणून आयुष्यात आपल्या ती पहिल्यांदा टीचर आईच आहे. गाईड आहे म्हणजे आपलं मार्गदर्शन करते जीवनामध्ये, की योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या मार्गाने आपल्याला आयुष्यात जायचं आहे हे सगळं सांगणारी आई आहे. आणि म्हणून ती आपली बेस्ट फ्रेंड आहे. आणि बेस्ट फ्रेंड का आहे, तर कारण आपण आपल्या मनातले जितक्याही गोष्टी असतो त्या आपण तिच्याबरोबर शेअर करू शकतो. जेवढ्या सहजतेनं आणि जेवढ्या आनंदानं आपण आपल्या मनातल्या गोष्टी तिच्याशी शेअर करतो, तेवढं आपण कोणाशीही सुरुवातीला करू शकत नाही. वडिलांना तर आपण घाबरतो, बरोबर आहे, मोठ्या भावांना पण घाबरतो, म्हणून आपण अगदी मनातली गोष्ट तिच्याबरोबर सांगतो, शेअर करतो, आणि म्हणून ती आपली बेस्ट फ्रेंड आहे. शी टेक्स केअर of everyone.
in our family. She teaches good habits and moral values. आपण समजून घेऊया. शी टेक्स केअर ऑफ एव्हरीवन इन आवर फॅमिली. ती आमच्या फॅमिलीमध्ये किंवा सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये ती सगळ्यांची काळजी करते. शी टीचेस गुड हॅबिट्स. ती आपल्याला चांगल्या सवयी शिकवते. त्याचप्रमाणे मोरल व्हॅल्यूज, नैतिकता, चांगल्या गोष्टी ह्यासुद्धा आपलीच आई आपल्याला शिकवत असते. बरोबर आहे. म्हणून आपल्या आईचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप वरचं असतं. She is the best gift of God to me. She helps me in studies, in games, or that may be clothes. ती नेहमीच मला स्टडीजमध्ये मदत करते, गेम्स खेळण्यामध्ये मदत करते. त्याचप्रमाणे कपडे कोणते घ्यायचे कोणते नाही ते सुद्धा आपल्याला मदत करते. तर शी इज द बेस्ट गिफ्ट ऑफ गॉड टू मी. आणि आपण म्हणू शकतो की आपल्याला मिळालेलं सर्वात छान गिफ्ट काही असेल तर ते आहे आपली आई. शी हेल्प्स मी इन स्टडीज, इन गेम्स, ऑर दॅट मे बी क्लोथ्स. ती आपल्याला सांगते हा शर्ट तुला छान दिसतो, ही पॅन्ट छान दिसते, आणि ती आपल्याला त्यासाठी मदत करते. I always share everything with her. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेत काही घडलं असेल, स्कूलमध्ये काही असेल, फ्रेंड्सबरोबर काही आपलं कॉरल झालं असेल तर ते सुद्धा आपण आपल्या आईला सांगतो. अँड शी ऑलवेज tries to solve the problems in my life. आणि ती व्यक्ती एकच अशी व्यक्ती असते, आपल्या आई आणि आपले वडील, की जे आपल्या आयुष्यात नेहमीच आपले जे प्रॉब्लेम्स असतात आयुष्यातले येणारे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण एक शेवटचा पॅराग्राफ करूया. फॉर मी माय मदर is the symbol of truth,
honesty and compassion. In this world, आणि आपण म्हणतो म्हणून आपली आई जी असते किंवा माझी आई हे सिम्बल आहे, एक प्रतीक आहे. कशाचं? तर ट्रुथ, सत्य, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आणि कंपॅशन, दयाशीलता. ह्या जगामध्ये जे काही आहे ट्रुथ, ऑनेस्टी, कंपॅशन म्हणजेच कोण आहे? ती आई आहे. आईमध्ये हे सगळे गुण असतात आणि ती आपल्या मुलांना शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा जो एसे आहे हा केलेला आहे. हिच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं तर मला नक्की विचारा आणि अजून कोणत्या थीम्सवर किंवा सब्जेक्ट्सवर तुम्हाला एसे किंवा लेटर्स हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.